नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिषा आणि वास्तुतज्ञ. मी आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती स्वागत करते. मी नेहमी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. खूप जणांचे प्रश्न असतात की श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी, महाराजांचे गुरुवार जर करायचे असेल तर ते कशा प्रकारे करावे, महाराजांना गुरु करायचं आहे ते पण कशा प्रकारे करावं. तर याविषयी आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे. आपल्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेले तर भरपूर प्रश्नांची उत्तरे मिळतील. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकल्पानुसार, जसं आपण संकल्प करतो ना ईश्वरासमोर, जसे श्री स्वामी समर्थ महाराज आहे, आपण त्यांना संकल्प करत असतो की मी हे पारायण करत आहे, अशा प्रकारे हे व्रत करत आहे, माझी इच्छा पूर्ण करा. आज आपण एक मांडी पारायण कसं करावं याविषयी बघणार आहे. कारण खूप जण विचारतात की ते पारायण तर मी करत आहे, पण पारायण करताना मध्ये अडथळे येतात, अचानक मुलं रडतात, काय करावं काय नाही, या असं म्हणा की कधी कधी आमच्याच पाया भरून येतात, आम्ही काय करायला पाहिजे, आणि संकल्प करून एक मांडी पारायण कशा प्रकारे करावं. बघा, ईश्वर ना आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ देत असतो. मी नेहमी लगातार सांगत असते की तुमचं जीवन तुमच्या कर्मावर, तुमच्या वाणीवर आणि सगळ्यात जास्त तुमच्या मनातच ईश्वर बसलेला असतो. कोणाविषयी मनामध्ये निगेटिव्हपणा नाही येणे. जर तुमच्या मनात लगातार दुश्मनी असेल, त्याच्याविषयी पण खूप चांगले विचार असतील, तर समजायचं की ईश्वर आपल्या सोबत आहे. आपलं मन समाधानी असेल तर सगळं काही चंग आहे, है ना. मग आता आपल्याला बघायचं आहे की एक मांडी पारायण श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत, है ना. सारामृत तुम्ही खूप जणांनी ऐकलंय. खूप जण लगातार रोज याचे 3-3 अध्याय वाचतात. या गुरुवार करत असेल महाराजांची तर पूर्ण एक पारायण करतात. मग एक मांडी पारायण कशासाठी करावं. जर तुमची कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होत नाहीये, त्याच्यासाठी आपण पारायण करायला पाहिजे. मी भरपूर लग्न आधी पारायण केले होते. माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली आहे. राजलक्ष्मी व्हायच्या आधी पण मी भरपूर काही पारायण केले. आता काम भरपूर वाढलंय, असं म्हणा की ईश्वराने या कामामध्ये मला असं म्हणतात ना की मला चूज केलेलं आहे की तू ज्योतिष झाली, तू वास्तुतज्ञ झाली, पण तुला लोकांचं भलं करायचं आहे. तुला हे विचार मी देतो आणि तू त्यांचं उत्तर दे. मी तेच म्हणत असते की हा एक प्रसाद आहे मला ईश्वराने दिलेला की मी तुमच्यापर्यंत पोहोचते. मग आपली कोणती इच्छा असो, मनासारखी संतान, मनासारखी नोकरी, मनासारखा वर मिळावा, घरामधला दोष दूर झाले पाहिजे, भरपूर आपले प्रश्न असतात. जर तुम्हाला एक मांडी पारायण करायचं असेल तर तुम्ही गुरुवारी पण करू शकता, या तुम्ही 21 गुरुवार करू शकता. जसं गुरुवार पकडायचा, हप्त्यामधला एक गुरुवार, असे 21 गुरुवार तुम्ही करू शकता, 11 गुरुवार. या तुम्हाला असं वाटत असेल की महाराजांचे मी गुरुवार करत आहे तर त्या गुरुवारमध्ये पण तुम्ही एक मांडी पारायण करा. आता कशा प्रकारे करायचं. ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहे, एक तर सकाळचा टायमिंग ठेवा, एक तर संध्याकाळचा. कारण हे पारायण करताना आपल्याला मध्ये उठायचं नाहीये. एक मांडी म्हणजे एक वेळा तुम्ही पद्मासन अवस्थेमध्ये मांडी घालून बसल्यानंतर तुम्हाला उठायचं नाहीये. सारामृत हे पारायण इझिली मार्केटला मिळतं तुम्हाला. 21 अध्यायांचं असतं. याच्यात महाराजांच्या जीवनावर सगळं काही आधारित आहे. तुम्ही जेव्हा ते पारायण करताना तुम्हाला एकनिष्ठेने करायचं असतं, उठायचं नाही. 1 तास लागतो ह्या पारायणाला. देवासमोर जसं श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ पिवळ्या कलरचा पेढा या बेसनाचा लाडू तुम्ही ठेवू शकता. केळी, बनाना म्हणजे फळ तुम्ही ठेवणार आहे की तुम्हाला फळ मिळावं. तुम्ही त्या दिवशी उपास पण पकडू शकता. एक टाइम म्हणजे एक टाइम जेवायचं, एक टाइम तुम्ही फलाहार घेऊ शकता. पारायण करायच्या आधी कुलस्वामिनीचं नाव घेऊन श्री गणेशाय नमः मंत्र म्हटल्याच्या नंतर महाराजांना तुमची इच्छा सांगायची आणि पारायणाला सुरुवात करायची. काहीतरी 151 जी दक्षिणा असेल ती तिथे तुम्ही ठेवायची. तुम्ही पिवळ्या कलरचं वस्त्र धारण करू शकता, ते नसेल तरी काही हरकत नाही. हे पारायण करताना तुम्ही संकल्पानुसार करा. जर तुम्हाला एकच पारायण एकाच दिवसासाठी करायचं की माझं हे काम आहे, या मनात इच्छा आहे, तर तुम्ही करून बघा. 100% होतं. फक्त अट एकच असतं, एक मांडी पारायणाचं. पारायण करताना उठायचं नाही. बेल वाजली तरी तुम्हाला उठता येणार नाही, काहीच नाही. जे काही करायचं आहे ते आधी, म्हणून तुम्ही तुमचा टायमिंग बघा. फक्त सकाळी 12च्या आधी तुम्ही करू शकता, संध्याकाळी 4 नंतर. कारण दुपारचा टायमिंग नाही जमत. आणि जेव्हाही आपण पारायण करतो तर खाली पोटाने करावं. जांभोळी येत नाही, डकार येत नाही आपल्याला, है ना. थोडंसं जेवण केलं की सुस्ती येतं. मग आपण काय म्हणतो, राक्षसी अवतार आपल्यामध्ये येतं.
म्हणतात ना, काय जांभोळ्यात येत आहे, रावणासारखी झोपत राहते, असं म्हणतात ना, म्हणजे निगेटिव्ह शब्द निघाला. जेव्हाही तुम्हाला एक मांडी पारायण करायचं असेल तर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केलं तर सगळ्यात चांगलं आहे. आणि पारायण झाल्याच्या नंतर गाय असेल तर गायीला नैवेद्य दाखवा. तुम्ही कोणाला गरीबाला काहीतरी दान द्या. अचानक तुमच्या घरी कोणी आलं, नाही जेवण तर चहा बनवून त्यांना बाहेर पाठवा. असं काहीतरी कर्मा थ्रू आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे एक मांडी पारायण करा. मी नेहमी सांगत असते, तुम्ही अध्यात्मात करा, सगळेच उपाय करा, पण कर्मानुसार चालू ठेवा. त्यानुसारच ईश्वर आपल्यापर्यंत येत असतो. ईश्वराला काहीच पाहिजे नाही, फूल नाही पाहिजे, ना फळं पाहिजे, काहीच नाही. ज्याने दिलंय आपण त्याला तेच देत आहे. फक्त आपली वाणी आणि आपले विचार जर चांगले असेल तेच ईश्वराला आवडतं आणि असाच व्यक्ती ईश्वराला अत्यंत प्रिय असतं. धन्यवाद.